शत्रू आहे, माझी वेळ संपत आलेली आहे. बरोबर आहे ना मॅडम? तुमच्याकडे जबाबदारी आहे तालुक्याची, म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही म्हटलं बोला आणि तिकडे झाला पुतळा. काय करावं की विश्वाला सामोरा जाणारा आत्मविश्वास आमच्यात यावा आणि समोर बसणाऱ्या सन्माननीय व्यासपीठावरती एकदा मी तरी जाऊन बसेल हे स्वप्न बाळगणारी तर तुमची पिढी आज शासनाच्या महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकाभिमुख व्हाव्या याचा एक धागा तुम्ही बनणार आहात. तुम्ही ब्रँड एम्बॅसेडर आहात, तुम्ही अतिशय चांगले दूत आहात. आणि जेव्हा तुम्हाला असं समजून घेता येईल की आज शासन आपल्याकडे का आलंय तर हे शासन आपल्यासाठी काम करतं, आपल्यातल्या लोकांसाठी काम करत असतं, मग आपल्याला त्याचे निकष माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला निकष कळणार, ज्या तारुण्याच्या उभं असणाऱ्या मुलाला कळेल की 1600 मीटर धावल्यानंतर मला पोलीस भरतीसाठी उभं राहण्याचं मी पात्रतेच आहे, त्यावेळेला तुम्हाला कळेल की मोबाईलवरची जी ड्रीम 11ची गेम आहे, लुडोची जी गेम आहे, बाकीचे जे गेम आहेत त्या बाजूला ठेवा आणि तुम्ही मैदानावरती याल त्यावेळेला तुमच्यातल्या क्षमतांची जाणीव तुम्हाला होणार. आज ज्या वेळेला आमच्या सगळ्या तायड्या सगळ्या भगिनी ज्या वेळेला आरशासमोर उभ्या राहतात आणि नकळतपणे एक डोक्यात हात जातो, करा 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 करा, एक बट बाहेर येते, त्याला कर्ली बनवलं जातं, असं फुटतो फिरतो, त्यावेळेला आपण या आयुष्यातली नाही काय असं वाटायला. मला असं वाटतं आपण दोघे पण मुलं आणि मुली हे कायम आरशात बघत असतो. तुम्ही बघायला काहीच हरकत नाही, तुम्ही आरशात नक्कीच बघायला पाहिजे. आरशात कोण बघत नसेल तर अवघड आहे, त्यामुळे सगळ्यांनी आरशात बघायला पाहिजे. पण मला असं वाटतं जसं आपण रोज आरशात बघतो तसं आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा अंतर्मनात बघायला शिकलं पाहिजे की आपली गुण काय आहे. त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे की गेल्या वर्षीचं वय या वर्षी जर माझं राहिलेलं नसेल तर मला स्वतःला असा विचार करायला पाहिजे की मी कसा आहे, मी कशी आहे. म्हणजे इथं बसणारे सगळे जे पालक वर्ग आहेत, इथं बसणारे जे सगळे माझे शिक्षक आणि शिक्षक आहेत, यांना देखील मी सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या स्वतःमध्ये पाहायला शिकलं पाहिजे. कारण 2016 जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले आहे येताना येणारे आजार जे आहेत, इथून पुढे निर्माण होणारे जे आजार आहेत ते केवळ तणावामुळे निर्माण होणारे आजार, जसा रक्तदाब आहे, जसा मधुमेह आहे, जसा हार्ट अटॅक आहे, हे 3 आजार जसे तणावामुळे निर्माण होणारे आजार आहेत, तसं 2016 जागतिक आरोग्य संघटनेनं अजून एक आजार सांगितलेला आहे. त्या आजाराचं नाव आहे माणुसकीचा पराभव करणारे आजार. त्यामुळे आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कदाचित पैसे मिळतही असतील, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला शिक्षण मिळतही असेल, आज तुम्ही ज्या कुटुंबात आहात तिथे तुमची माणसं असतीलही, पण ज्या वेळेला तुमची मनस्थिती, तुमची परिस्थिती बदलली तर काय हरकत नाही, पण जेव्हा मनस्थिती बदलते तेव्हा आपलं जगणं अस्ताव्यस्त चालू असतं. त्यामुळे आपल्याला या कारणाच्या उंबरठ्यावरती आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायला शिकलं पाहिजे, आपलं मन, आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून जगण्याची त्रिसूत्री हे की मी निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगायला शिकलं पाहिजे. आपण जोपर्यंत निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगत नाही त्याशिवाय आपल्याला करिअरच्या वाटा दिसणार नाही. गोडसे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमच्याकडे एवढ्या क्षमता आहेत. तोडगे सरांनी सांगितलं की तुम्ही निश्चितच रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेप्रमाणे पंथी बाणाला जालही, पण मला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे आपली वाट कोणती आहे. चोर वाट आहे का पळ वाट आहे. अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही आपलं वय किती झालंय आणि तरी देखील आपण आपल्या स्वतःला विचारत नाही की माझं वागणं माझ्या वयाला धरून आहे का, माझं भावना माझ्या वयाला धरून आहे का, माझा विचार माझ्या वयाला धरून आहे का, माझा दृष्टिकोन माझ्या वयाला धरून आहे का. तर जेव्हा आपण वयाला हरवायला शिकतो त्यावेळेला आपण जिंकायला शिकतो, तर आपण वयाला हरवायला शिकलं पाहिजे. तेव्हा आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात अशा वेळेला तुमच्या वया इतकी तुम्हाला प्रकाशक पाठ पाहिजे, तुमच्या वया इतकी तुमच्याकडे पुस्तकं पाठ पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं कळेल की माझी सगळ्यात मोठी संपत्ती काय, तर अनेक लोक सांगतात माझी मालमत्ता आहे, पण मला असं वाटतं सगळ्यात मोठी तुमची नीतिमत्ता चांगली असणं गरजेचं आहे. कारण मालमत्ता ही कधीही जप्त होऊ शकते, नीतिमत्ता कधी जप्त होत नसते. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपलं अस्तित्व आपल्याला शोधत राहतं, आपल्याला विचारत असतं की मी या समाज व्यवस्थेमध्ये माझी काय किंमत आहे, आणि ज्याला किंमत आहे त्याला जगायची हिंमत मिळते. आणि म्हणून कळलं पाहिजे माझी किंमत कशात आहे. माझ्या एका मैत्रिणीचं मी घरी गेलेलो होतो आणि तुम्हाला म्हणून सांगतो तिथे गेल्यानंतर व्हॉट्सअप
अनेक मेसेज पडले. मला जेव्हा तिने घरी बोलवलं तेव्हा मला सगळ्यांनी मेसेज टाकले, जा बेट्या जा, तिचं घर 1 कोटी रुपयाचं. आमच्या सारख्याची काय दिशा आहे, तुला बोलावलंय, तू त्या शहरातला वागतायस, तुला बोलावलंय, तू बिनधास्त जा. दुपारची वेळ होती, भूकही लागलेली होती. असं निमंत्रण मी सोडेन असा कुठला किशोर काढवते, मी पुढचाच खावला. मी म्हटलं ठीक आहे, त्यात कावरा बावरा म्हटलं येतो. तर तिचे मिस्टर आणि तिने मला घेऊन जायला गेले. माझी कार त्यांच्या पाठीमागे घेऊन गेलो. त्या कॉलनीत जाताना मला कळालं की वेगवेगळी घरं आहेत, त्यात हिचं घर अगदीच वेगळं आहे, कारण ते 1 कोटी रुपयाचं होतं. मी घरामध्ये प्रवेश केला, छानपैकी 2 तास यथेच असा पाहुणचार घेतला, गप्पा गोष्टी केल्या आणि मी तिथून बाहेर येणार तेवढ्यात माझ्या सहकारी मैत्रिणीने मला विचारलं, 20 वर्षानंतर मला भेटलेली होती, ते असं मला विचारलं, काय मित्रा, काय भावा, घर कसं वाटलं? मी म्हटलं आता मी काय इंजिनियर येतो, मी काय आर्किटेक्चर येतो, आता तुम्ही मोठी माणसं बाबा, काय तुमचं 1 कोटी रुपये घर आम्ही कसं सांगणार? ते म्हणले सगळं सोड, तुला जसं मानसशास्त्रज्ञ कळतं तसं मलाही कळतं, तुला जसे चेहरे वाचता येतात तसे मलाही वाचता येतात. लक्षात ठेव, माणूस किती जरी मोठा झाला तर इयत्ता 8वी मध्ये जसा असतो तसाच तो आयुष्यभर असतो. खोडकर, आता तू खरं खरं सांग, तुला माझं घर कसं वाटलं? मी म्हटलं खरं खरं सांगू का? हो म्हणले खरं खरं सांग. अगं माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपयाचं घर एक चांगले सांगायची, माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपये चांगले सांगायची घर. तुला खरं सांगू का? 2 तास मी तुझ्या घरामध्ये होतो, मी तुझ्या भाऊजाईशी बोललो, मी वयात आलेल्या तुझ्या श्रावणी नावाच्या मुलीशी बोललो, मी 82 वर्षाच्या सासूबाईंशी बोललो, मी तुझ्या मालकांशी बोललो, मी तुझ्या दिराशी बोललो. तुला खरं सांगतो, मनापासून सांगतो, तुझं 1 कोटी रुपयाचं टुमदार घर चांगलंच आहे. तो आंधळा व्यक्ती पण सांगेल की 1 कोटी रुपयाचं तुझं घर आहे ते टुमदार आहे. पण मी खात्रीशीर सांगतो, या सगळ्यांच्या मनात जे तुझं घर आहे ना ते फार उत्तम आहे, ते मात्र जपून ठेव. माणसं घर बांधायला शिकली पण मनात घर करायला विसरली. आपल्याला कारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर आपलं वय वाढत जाणार आहे, तसा आपला विचार प्रगल्भ व्हायला पाहिजे. शत्रू आहे, माझी वेळ संपत आलेली आहे, बरोबर आहे ना मॅडम? तुमच्याकडे जबाबदारी आहे तालुक्याची, म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही म्हटलं बोला आणि तिकडे झाला पुतळा. आता काय करावं की विश्वाला सामोरा जाणारा आत्मविश्वास आमच्यात यावा आणि समोर बसणाऱ्या सन्माननीय व्यासपीठावरती एकदा मी तरी जाऊन बसेल, ते स्वप्न बाळगणारी जर तुमची पिढी आज शासनाच्या महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकाभिमुख व्हाव्या याचा एक धागा तुम्ही बनणार आहात. तुम्ही ब्रँड एम्बॅसेडर आहात, तुम्ही अतिशय चांगले दूत आहात. आणि जेव्हा तुम्हाला असं समजून घेता येईल की आज शासन आपल्याकडे का आलंय, तर हे शासन आपल्यासाठी काम करतं, आपल्यातल्या लोकांसाठी काम करत असतं, मग आपल्याला त्याचे निकष माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला निकष कळणार, ज्या तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलाला कळेल की 1600 मीटर धावल्यानंतर मला पोलीस भरतीसाठी उभं राहण्याचं मी पात्रतेच आहे, त्यावेळेला तुम्हाला कळेल की मोबाईलवरची जी ड्रीम 11ची गेम आहे, लुडोची जी गेम आहे, बाकीच्या जे गेम आहेत त्या बाजूला ठेवा आणि तुम्ही मैदानावरती याल, त्यावेळेला तुमच्यातल्या क्षमतांची जाणीव तुम्हाला होणार. आज ज्या वेळेला आमच्या सगळ्या तायड्या, सगळ्या भगिनी ज्या वेळेला आरशासमोर उभ्या राहतात आणि नकळतपणे एक डोक्यात हात जातो, करा 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 करा, एक बट बाहेर येते, त्याला कर्ली बनवलं जातं, असं फुटतो स्वतःभोवती फिरतो, त्यावेळेला आपण या आयुष्यातली नाही काय असं वाटायला. मला असं वाटतं आपण दोघे पण मुलं आणि मुली हे कायम आरशात बघत असतो. तुम्ही बघायला काहीच हरकत नाही, तुम्ही आरशात नक्कीच बघायला पाहिजे. आरशात कोण बघत नसेल तर अवघड आहे, त्यामुळे सगळ्यांनी आरशात बघायला पाहिजे. पण मला असं वाटतं जसं आपण रोज आरशात बघतो तसं आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा अंतर्मनात बघायला शिकलं पाहिजे की आपली गुण काय आहे. त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे की गेल्या वर्षीचं वय या वर्षी जर माझं राहिलेलं नसेल तर मला स्वतःला असा विचार करायला पाहिजे की मी कसा आहे, मी कशी आहे. म्हणजे इथं असणारे सगळे जे पालक वर्ग आहेत, इथं असणारे जे सगळे माझे शिक्षक आणि शिक्षक आहेत, यांना देखील मी सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या स्वतःमध्ये पाहायला शिकलं पाहिजे. कारण 2016 जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले आहे येताना येणारे आजार जे आहेत, इथून पुढे निर्माण होणारे जे आजार आहेत ते केवळ तणावामुळे निर्माण होणारे आजार, जसा रक्तदाब आहे, जसा मधुमेह आहे, जसा हार्ट अटॅक आहे, हे 3 आजार
अस्ताव्यस्त चालू असतं. त्यामुळे आपल्याला या कारणाच्या उंबरठ्यावरती आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायला शिकलं पाहिजे, आपलं मन, आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून जगण्याची त्रिसूत्री हे की मी निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगायला शिकलं पाहिजे. आपण जोपर्यंत निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगत नाही त्याशिवाय आपल्याला करिअरच्या वाटा दिसणार नाही. गोडसे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमच्याकडे एवढ्या क्षमता आहेत. तोडगे सरांनी सांगितलं की तुम्ही निश्चितच रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेप्रमाणे पंथी बाणाला जालही. पण मला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे आपली वाट कोणती आहे. चोर वाट आहे का पळ वाट आहे. अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही आपलं वय किती झालंय आणि तरी देखील आपण आपल्या स्वतःला विचारत नाही की माझं वागणं माझ्या वयाला धरून आहे का, माझं भावना माझ्या वयाला धरून आहे का, माझा विचार माझ्या वयाला धरून आहे का, माझा दृष्टिकोन माझ्या वयाला धरून आहे का. तर जेव्हा आपण वयाला हरवायला शिकतो त्यावेळेला आपण जिंकायला शिकतो, तर आपण वयाला हरवायला शिकलं पाहिजे. तेव्हा आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात अशा वेळेला तुमच्या वया इतकी तुम्हाला प्रकाशक पाठ पाहिजे, तुमच्या वया इतकी तुमच्याकडे पुस्तकं पाठ पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं कळेल की माझी सगळ्यात मोठी संपत्ती काय, तर अनेक लोक सांगतात माझी मालमत्ता आहे. पण मला असं वाटतं सगळ्यात मोठी तुमची नीतिमत्ता चांगली असणं गरजेचं आहे. कारण मालमत्ता ही कधीही जप्त होऊ शकते, नीतिमत्ता कधी जप्त होत नसते. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपलं अस्तित्व आपल्याला शोधत राहतं, आपल्याला विचारत असतं की मी या समाज व्यवस्थेमध्ये माझी काय किंमत आहे. आणि ज्याला किंमत आहे त्याला जगायची हिंमत मिळते. आणि म्हणून कळलं पाहिजे माझी किंमत कशात आहे. माझ्या एका मैत्रिणीचं मी घरी गेलेलो होतो आणि तुम्हाला म्हणून सांगतो तिथे गेल्यानंतर व्हॉट्सअपवरती अनेक मेसेज पडले. मला जेव्हा तिने घरी बोलवलं तेव्हा मला सगळ्यांनी मेसेज टाकले, जा बेट्या जा, तिचं घर 1 कोटी रुपयाचं. आमच्या सारख्याची काय दिशात आहे, तुला बोलावलंय, तू त्या शहरातला वागतायस, तुला बोलावलंय, तू बिनधास्त जा. दुपारची वेळ होती, भूकही लागलेली होती. असं निमंत्रण मी सोडेन असा कुठला किशोर काढवते, मी पुढचाच खावरा. मी म्हटलं ठीक आहे, त्यात कावरा बावरा म्हटलं येतो. तर तिचे मिस्टर आणि तिने मला घेऊन जायला गेले. माझी कार त्यांच्या पाठीमागे घेऊन गेलो. त्या कॉलनीत जाताना मला कळालं की वेगवेगळी घरं आहेत, त्यात हिचं घर अगदीच वेगळं आहे कारण ते 1 कोटी रुपयाचं होतं. मी घरामध्ये प्रवेश केला, छानपैकी 2 तास यथेच असा पाहुणचार घेतला, गप्पा गोष्टी केल्या आणि मी तिथून बाहेर येणार तेवढ्यात माझ्या सहकारी मैत्रिणीने मला विचारलं, 20 वर्षानंतर मला भेटलेली होती, ते असं मला विचारलं, काय मित्रा, काय भावा, घर कसं वाटलं. मी म्हटलं आता मी काय इंजिनियर येतो, मी काय आर्किटेक्चर येतो, आता तुम्ही मोठी माणसं बाबा, काय तुमचं 1 कोटी रुपये घर आम्ही कसं सांगणार. ते म्हटले सगळं सोड, तुला जसं मानसशास्त्रज्ञ कळतं तसं मलाही कळतं, तुला जसे चेहरे वाचता येतात तसे मलाही वाचता येतात. लक्षात ठेव, माणूस किती जरी मोठा झाला तर इयत्ता 8वी मध्ये जसा असतो तसाच तो आयुष्यभर असतो. खोडकर, आता तू खरं खरं सांग, तुला माझं घर कसं वाटलं. मी म्हटलं खरं खरं सांगू का. हो म्हणजे खरं खरं सांग. अगं माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपयाचं घर एक चांगले सांगायची. माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपये चांगले सांगायची घर. तुला खरं सांगू का, 2 तास मी तुझ्या घरामध्ये होतो. मी तुझ्या भाऊजाईशी बोललो, मी वयात आलेल्या तुझ्या श्रावणी नावाच्या मुलीशी बोललो, मी 82 वर्षाच्या सासूबाईंशी बोललो, मी तुझ्या मालकांशी बोललो, मी तुझ्या दिराशी बोललो. तुला खरं सांगतो, मनापासून सांगतो, तुझं 1 कोटी रुपयाचं टुमदार घर चांगलंच आहे. तो आंधळा व्यक्ती पण सांगेल की 1 कोटी रुपयाचं तुझं घर आहे ते टुमदार आहे. पण मी खात्रीशीर सांगतो, या सगळ्यांच्या मनात जे तुझं घर आहे ना ते फार उत्तम आहे, ते मात्र जपून ठेव. माणसं घर बांधायला शिकली पण मनात घर करायला विसरली. आपल्याला कारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर आपलं वय वाढत जाणार आहे, तसा आपला विचार प्रगल्भ पाहिजे की विश्वाला सामोरा जाणारा आत्मविश्वास आमच्यात यावा आणि समोर बसणाऱ्या सन्माननीय व्यासपीठावरती एकदा मी तरी जाऊन बसेल, ते स्वप्न बाळगणारी तर तुमची पिढी शासनाच्या महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकाभिमुख व्हाव्या याचा एक धागा तुम्ही वडणार आहात. तुम्ही ब्रँड एम्बॅसेडर आहात, तुम्ही अतिशय चांगले दूत आहात. आणि जेव्हा तुम्हाला असं समजून घेता येईल की आज शासन आपल्याकडे का आलंय, तर हे शासन आपल्यासाठी काम करतं, आपल्यातल्या लोकांसाठी काम करत असतं, मग आपल्याला त्याचे निकष माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला निकष कळणार, ज्या तारुण्याच्या उभं असणाऱ्या मुलाला कळेल की 1600 मीटर धावल्यानंतर मला पोलीस भरतीसाठी उभं राहण्याचं मी पात्रतेच आहे, त्यावेळेला तुम्हाला कळेल की मोबाईलवरची जी ड्रीम 11ची गेम आहे, लुडोची जी गेम आहे, बाकीच्या ज्या गेम आहेत त्या बाजूला ठेवा आणि तुम्ही मैदानावरती याल, त्यावेळेला तुमच्यातल्या क्षमतांची जाणीव
शिक्षक आहेत यांना देखील मी सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या स्वतःमध्ये पाहायला शिकलं पाहिजे. कारण 2016 जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेले आहे येताना येणारे आजार जे आहेत, इथून पुढे निर्माण होणारे जे आजार आहेत ते केवळ तणावामुळे निर्माण होणारे आजार, जसा रक्तदाब आहे, जसा मधुमेह आहे, जसा हार्ट अटॅक आहे, हे 3 आजार जसे तणावामुळे निर्माण होणारे आजार आहेत, तसं 2016 जागतिक आरोग्य संघटनेनं अजून एक आजार सांगितलेला आहे. त्या आजाराचं नाव आहे माणुसकीचा पराभव करणारे आजार. त्यामुळे आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कदाचित पैसे मिळतही असतील, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला शिक्षण मिळतही असेल, आज तुम्ही ज्या कुटुंबात आहात तिथे तुमची माणसं असतीलही, पण ज्या वेळेला तुमची मनस्थिती, तुमची परिस्थिती बदलली तर काय हरकत नाही, पण जेव्हा मनस्थिती बदलते तेव्हा आपलं जगणं अस्ताव्यस्त चालू असतं. त्यामुळे आपल्याला या कारणाच्या उंबरठ्यावरती आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायला शिकलं पाहिजे, आपलं मन, आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून जगण्याची त्रिसूत्री हे की मी निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगायला शिकलं पाहिजे. आपण जोपर्यंत निर्व्यसनी, निरोगी आणि निकोप जीवन जगत नाही त्याशिवाय आपल्याला करिअरच्या वाटा दिसणार नाही. गोडसे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले की तुमच्याकडे एवढ्या क्षमता आहेत. चोरगे सरांनी सांगितले की तुम्ही निश्चितच रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेप्रमाणे पंथी बाणाला जालही, पण मला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे आपली वाट कोणती आहे. चोर वाट आहे का पळ वाट आहे. अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही आपलं वय किती झाले आणि तरी देखील आपण आपल्या स्वतःला विचारत नाही की माझं वागणं माझ्या वयाला धरून आहे का, माझं भावना माझ्या वयाला धरून आहे का, माझा विचार माझ्या वयाला धरून आहे का, माझा दृष्टिकोन माझ्या वयाला धरून आहे का. तर जेव्हा आपण वयाला हरवायला शिकतो त्यावेळेला आपण जिंकायला शिकतो, तर आपण वयाला हरवायला शिकलं पाहिजे. तेव्हा आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात अशा वेळेला तुमच्या वया इतकी तुम्हाला प्रकाशक पाठ पाहिजे, तुमच्या वया इतकी तुमच्याकडे पुस्तकं पाठ पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं कळेल की माझी सगळ्यात मोठी संपत्ती काय, तर अनेक लोक सांगतात माझी मालमत्ता आहे, पण मला असं वाटतं सगळ्यात मोठी तुमची नीतिमत्ता चांगली असणं गरजेचं आहे. कारण मालमत्ता ही कधीही जप्त होऊ शकते, नीतिमत्ता कधी जप्त होत नसते. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपलं अस्तित्व आपल्याला शोधत राहतं, आपल्याला विचारत असतं की मी या समाज व्यवस्थेमध्ये माझी काय किंमत आहे, आणि ज्याला किंमत आहे त्याला जगायची हिंमत मिळते. आणि म्हणून कळलं पाहिजे माझी किंमत कशात आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या मी घरी गेलेलो होतो आणि तुम्हाला म्हणून सांगतो तिथे गेल्यानंतर व्हॉट्सअपवरती अनेक मेसेज पडले. मला जेव्हा तिने घरी बोलवलं तेव्हा मला सगळ्यांनी मेसेज टाकले, जा बेट्या जा, तिचं घर 1 कोटी रुपयाचं. आमच्यासारख्याची काय दिशा आहे, तुला बोलावलंय, तू त्या शहरातला वागतायस, तुला बोलावलंय, तू बिनधास्त जा. दुपारची वेळ होती, भूकही लागलेली होती, असं निमंत्रण मी सोडेन असा कुठला किशोर काढवते, मी पुढचाच खावला. मी म्हटलं ठीक आहे, त्यात कावरा बावरा म्हटलं येतो. तर तिचे मिस्टर आणि तिने मला घेऊन जायला गेले, माझी कार त्यांच्या पाठीमागे घेऊन गेलो. त्या कॉलनीत जाताना मला कळालं की वेगवेगळी घरं आहेत, त्यात हिचं घर अगदीच वेगळं आहे, कारण ते 1 कोटी रुपयाचं होतं. मी घरामध्ये प्रवेश केला, छान पैकी 2 तास यथेच असा पाहुणचार घेतला, गप्पा गोष्टी केल्या आणि मी तिथून बाहेर येणार तेवढ्यात माझ्या सहकारी मैत्रिणीने मला विचारलं, 20 वर्षानंतर मला भेटलेली होती, ते असं मला विचारलं, काय मित्रा, काय भावा, घर कसं वाटलं. मी म्हटलं आता मी काय इंजिनियर येतो, मी काय आर्किटेक्चर येतो, आता तुम्ही मोठी माणसं बाबा, काय तुमचं 1 कोटी रुपये घर आम्ही कसं सांगणार. ते म्हणले सगळं सोड, तुला जसं मानसशास्त्रज्ञ कळतं तसं मलाही कळतं, तुला जसे चेहरे वाचता येतात तसे मलाही वाचता येतात. लक्षात ठेव, माणूस किती जरी मोठा झाला तर इयत्ता 8वी मध्ये जसा असतो तसंच तो आयुष्यभर असतो. खोडकर, आता तू खरं खरं सांग, तुला माझं घर कसं वाटलं. मी म्हटलं खरं खरं सांगू का. हो म्हणले खरं खरं सांग. अगं माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपयाचं घर एक चांगलं सांगायची, माझ्यासारख्याची काय विषाद आहे की तुझं 1 कोटी रुपये चांगले सांगायची घर. तुला खरं सांगू का, 2 तास मी तुझ्या घरामध्ये होतो, मी तुझ्या भाऊजाईशी बोललो, मी वयात आलेल्या तुझ्या श्रावणी नावाच्या मुलीशी बोललो, मी 82 वर्षाच्या सासूबाईंशी बोललो, मी तुझ्या मालकांशी बोललो, मी तुझ्या दिराशी बोललो. तुला खरं सांगतो, मनापासून सांगतो, तुझं 1 कोटी रुपयाचं टुमदार घर चांगलंच आहे. तो आम्हाला व्यक्ती पण सांगेल की 1 कोटी रुपयाचं तुझं घर आहे ते टुमदार आहे, पण मी खात्रीशीर सांगतो या सगळ्यांच्या मनात जे तुझं घर आहे ना ते फार उत्तम आहे, ते मात्र जपून ठेव. माणसं घर बांधायला शिकली पण मनात घर करायला